तर राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र दानवेंची पाठराखण केली आहे। दानवेंनी शेतकऱ्यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरल्याचं जानकरांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। महादेव जानकर आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवेंनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे शेतकऱ्यांबद्दल, या सरकारला किंवा दानवे असतील किंवा भाजपचे नेते असतील यांना काहीच पडली नाही अशी एक प्रकारची टीका आता सर्व स्तरातून होते। आपण काय सांगाल या संदर्भात? मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या 100% हिताचं सरकार आहे। जे आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यासाठी जे निर्णय घ्यायचे आहेत ते नेहमी आमच्या सरकारनं मंत्रिमंडळानं पॉझिटिव्ह घेतलेले आहेत। परंतु काही लोकांना आमच्याबद्दल एखाद्या गोष्टीचं विपर्यास करायचं आहे, त्याच्यापुढं आम्ही काही करू शकत नाही। मी नम्रपणे सांगू इच्छितो की जलशिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात उत्पन्न वाढलं, 2 पटींनी नाही, 4 पटींनी नाही, तर 100 पटींनी नाही, तर 250 पटीनं वाढलं। ठीक आहे, आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून थोडं आम्हाला पोत्याबद्दल व्हायचं थोडी अडचण झाली, आम्ही समजून घेऊ शकतो। पण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे। दानवे साहेब बी आदरणीय शेतकऱ्याचाच मुलगा आहे, विशेष म्हणजे मी बी शेतकऱ्याचाच पोरगा आहे। आणि आमचे देवेंद्र फडणवीसांच्या घरी तर आमच्या दोघांपेक्षा जास्त शेती आहे, म्हणजे ते बी शेतकरीच आहेत। तर ह्या गोष्टीनं हे शेतकऱ्याच्या हितासाठी पहिलं बजेटरी तरतूद करणारं आमच्या फायनान्स मिनिस्टर मुनगंटीवारनी सर्वात जास्त बजेट कृषीला दिलं। आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या लोकांचा कळवाळा करतात, बाबांनो आजपर्यंत सत्ता तुमच्याजवळच होती, आम्ही काही तुम्हाला हे केलं नव्हतं, लोकांनी केलं। आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे करण्यासाठी राज्य शासनाला करावं लागते, केंद्र सरकारला करावं लागते, ते करण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांनी जे धक्कादायक वक्तव्य 3 वर्षापूर्वी केलं होतं तेव्हा जशी प्रतिक्रिया उमटली होती विरोधकांची असेल किंवा राज्यातील लोकांची असेल, तशीच प्रतिक्रिया आता राज्यभर उमटत आहे। आपण काय सांगाल? मी महाराष्ट्रातील जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय दादांचं वेगळं आहे आणि आमच्या रावसाहेब दानवे पाटलांचं वेगळं आहे। रावसाहेब दानवे पाटील हे शेतकऱ्यातूनच आलेले आहेत, पण त्यांना सत्तेत ते सत्तेला मिनिस्टर वगैरे काही नाहीत, पक्षाचे अध्यक्ष आहेत विशेष म्हणजे। आणि त्यांच्या भावनेतून जे आलेलं आहे त्यांचा हेतू शेतकऱ्याबद्दल पॉझिटिव्ह आहे, शेतकऱ्याला खिजवण्याचा हेतू नाही आहे, ही पहिलं नम्रपणे समजून घेतलं पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आम्हाला तुम्ही आरशात पहा, आम्ही राज्य सरकारनं निर्णय कसं घेतलं तर कॅबिनेटमध्ये नवीन तलाव बांधण्यापेक्षा जुन्या तुला गाळयुक्त शिवार तलाव धरणयुक्त शिवार काढून गाळमुक्त आम्ही शेती बनवण्याचा प्रयत्न केला। हा राज्याचा निर्णय चांगला घेतला होता। माझी नम्र विनंती आहे, एखाद्या शब्द झालं आम्ही ते कवर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू। कधी माझी बी गलती होती तर मी महादेव जानकर आहे, माझ्या तोंडातून कधी असं जातं, त्याबद्दल आम्ही हे करतो। परंतु रावसाहेब दानवे पाटलांची इच्छा जी आहे ती जनतेला प्रामाणिकची आहे आणि त्या जनतेच्याबद्दल कुठं टिजवण्याची भूमिका नाही। हे राज्य सरकारच्या मध्ये मी सांगतो, आदरणीय दानवे साहेबांच्याबद्दल मी आपल्याला त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचा भक्कम पाठिंबा आहे, राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आहे, म्हणून मी त्यांच्या मागं खंबीर उभा राहतो। धन्यवाद। थोडक्यात जानकरांनी दानवे यांचं समर्थन केलेलं आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।